Namaskar. The next point is effects of oxidation reaction in everyday life. म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनात ऑक्सिडीकरण अभिक्रियेचा परिणाम. Now, oxidation reaction has damaging effect on metals as well as food. The damaging effect of oxidation reaction on metal is studied as corrosion, while the damaging effect of oxidation reaction on food is studied as rancidity. म्हणजेच ऑक्सिडीकरण अभिक्रियेचा धातूवर त्याचबरोबर अन्नावर घातक किंवा हानिकारक परिणाम होत असतो. या ऑक्सिडीकरण अभिक्रियेचा धातूवर जो घातक परिणाम होतो त्याचा अभ्यास क्षरण, धातूचे क्षरण म्हणून केला जातो. तर ऑक्सिडीकरण अभिक्रियेचा अन्नावर जो घातक परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो, त्याचा अभ्यास खवटपणा म्हणून केला जातो. नाव इन दिस व्हिडिओ वी विल स्टडी अबाउट करोजन. या व्हिडिओमध्ये आपण करोजन म्हणजेच क्षरण, धातूचे क्षरण याविषयी माहिती घेणार आहोत. So first, corrosion. Definition of corrosion is given here. The slow process of decay or oxidation of metals due to various components of atmosphere like air, moisture, acid, etc. is called as corrosion. The slow process of decay or oxidation of metals due to various components of atmosphere like air, water, acid, etc. is called as corrosion. म्हणजेच वेगवेगळ्या वातावरणीय घटकांमुळे, वातावरणीय घटक म्हणजेच त्यामध्ये हवा किंवा मॉइश्चर म्हणजेच आर्द्रता किंवा बाष्प आणि आम्ल, तर या वातावरणीय घटकांमुळे धातूचे मंदपणे, हळुवारपणे होणारा क्षय किंवा ऱ्हास किंवा झीज किंवा धातूचे होणारे ऑक्सिडीकरण म्हणजेच धातूचे क्षरण वेगवेगळ्या वातावरणीय घटकामुळे, म्हणजेच वातावरणातील हवा असेल किंवा वातावरणातील बाष्प असेल किंवा वातावरणातील आम्ल असेल, तर या घटकांमुळे धातूचा मंदगतीने होणारा ऱ्हास, क्षय किंवा झीज किंवा धातूचे मंदगतीने होणारे ऑक्सिडीकरण म्हणजेच धातूचे क्षरण होय. याप्रमाणे करोजनचा अर्थ सांगता येईल. नाऊ एक्झाम्पल ऑफ करोजन. सो हियर example is corrosion of iron, which is also called as rusting of iron. या ठिकाणी आपल्याला जे उदाहरण दिले ते आहे लोखंडाचे क्षरण, त्यालाच लोखंडाचे गंजणे असेही म्हणतात. corrosion of iron or rusting of iron. So what is this process? When iron metal is kept exposed to air, it is oxidized by the oxygen in air in presence of moisture to form reddish brown layer of hydrated ferric oxide on it. म्हणजेच ज्यावेळेस लोखंड धातू, लोखंडाची एखादी वस्तू हवेत उघडी ठेवली जाते त्यावेळेस बाष्पाच्या उपस्थितीमध्ये किंवा हवेत बाष्प असताना हवेतील ऑक्सिजनकडून या लोखंडाचं ऑक्सिडीकरण होतं आणि या क्रियेत तांबूस तपकिरी रंगाचा सजल फेरिक ऑक्साईडचा थर लोखंडाच्या पृष्ठभागावर जमा होतो. जर लोखंडाची वस्तू हवेत उघडी ठेवली तर हवेतील बाष्पाच्या उपस्थितीत हवेतील ऑक्सिजनकडून
लोखंडाचं ऑक्सिडीकरण होतं आणि या क्रियेत तांबूस तपकिरी रंगाचा सजल म्हणजे जलयुक्त पाणी असणारं फेरिक ऑक्साईडचा थर लोखंडाच्या पृष्ठभागावर जमा होतो. तर ही क्रिया तिथं होते. नाव इट इज द प्रोसेस ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. नाव केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन. आता ही जी रासायनिक अभिक्रिया होते त्याचं इक्वेशन. सो वेन आयर्न is kept exposed to air, it is oxidized by oxygen in air in presence of moisture means water. Then iron is oxidized and form reddish brown layer of hydrated ferric oxide. So it is the hydrated ferric oxide. Hydrated ferric oxide. हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड म्हणजेच सजल म्हणजेच पाणी असलेलं फेरिक ऑक्साईड. अँड दिस हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड इज कॉल्ड ॲज रस्ट. हे जे सजल किंवा जलीय फेरिक ऑक्साईड आहे त्यालाच रस्ट किंवा गंज असे म्हणतात. सो केमिकल फॉर्म्युला ऑफ हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड इज Fe2O3X H2O. It is the formula of ferric oxide or rust. लोखंडाचा गंज याचा जो रासायनिक सूत्र आहे ते आहे Fe2O3X H2O. and this process is called rusting of iron. आणि ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हणतात लोखंडाचं गंजणं. Now it is the chemical equation of the process or reaction. Now this chemical equation is unbalanced chemical equation because in this equation on the reactant side there is one molecule of water, while on the product side there are x number of molecules of water. So to balance the number of water molecules we use factor x for H2O on the reactant side. या इक्वेशनमध्ये पाण्याच्या रेणूचं संतुलन करण्यासाठी आपण अभिक्रियाकारकाच्या बाजूला H2O साठी X हा सहगुणक वापरला आहे. कारण उत्पादिताच्या बाजूला पाण्याची रेणू X आहेत आणि अभिक्रियाकारकामध्ये अगोदर एकच होता त्यामुळे आपण X हा सहगुणक वापरला. Now in equation on the reactant side there are 2 atoms of oxygen and on the product side there are 3 atoms of oxygen. Therefore to balance the oxygen atoms in equation we use factor 3 for O2 on reactant side and factor 2 for Fe2O3 on product side. Now on the reactant side there are 6 atoms of oxygen and on the product side also there are 6 atoms of oxygen. Now on the reactant side there is 1 iron atom and on the product side there are 4 atoms of iron. Therefore to balance the iron atoms in equation we use factor 4 for Fe on reactant side. Now this equation is balanced chemical equation. Hence when iron is kept exposed to air it is oxidized by oxygen in air in presence of moisture to form reddish brown layer of hydrated ferric oxide on its surface, and this process is called
rusting of iron, and reddish brown layer of hydrated ferric oxide is called rust. Its chemical formula is Fe2O3X H2O. लोखंड हवेत उघडं ठेवलं असता बाष्पाच्या उपस्थितीत हवेतील ऑक्सिजनकडून लोखंडाचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्यामुळं लोखंडाच्या पृष्ठभागावर तांबूस तपकिरी रंगाचा सजल फेरिक ऑक्साईडचा थर जमा होतो. ही क्रिया म्हणजेच लोखंडाचं गंजणे. आणि हा जो तांबूस तपकिरी सजल फेरिक ऑक्साईडचा थर तयार होतो त्या थराला म्हणतात गंज किंवा रस्ट, आणि त्याचं रासायनिक सूत्र आहे Fe2O3X H2O. Now conditions necessary for the rusting of iron. Next point is conditions necessary for the rusting of iron. पुढचा पॉईंट आहे लोखंड गंजण्यासाठी आवश्यक असणारी कंडिशन. कंडिशन्स necessary for the corrosion or rusting of iron. म्हणजे लोखंडाचे क्षरण होण्यासाठी किंवा लोखंड गंजण्यासाठी आवश्यक असणारी कंडिशन्स. लोखंड गंजण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते हा त्याचा अर्थ. नाउ फॉर दिस हियर वी सी वन ॲक्टिव्हिटी. तर लोखंड गंजण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते हे अभ्यासण्यासाठी ते आपण कृती बघणार आहोत. सो इन दिस ॲक्टिव्हिटी टेक 4 टेस्ट ट्यूब्स अँड प्लेस देम ऑन टेस्ट ट्यूब स्टँड्स. म्हणजे या कृतीमध्ये 4 टेस्ट ट्यूब घ्यायच्यात आणि या 4ही टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवायच्यात. देन number these 4 test tubes as 1, 2, 3 and 4. Number these 4 test tubes as 1, 2, 3 and 4. नंतर या 4 टेस्ट ट्यूबला ओळीनं 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक द्यायचेत. देन प्लेस स्मॉल and clean iron nail in every test tube. Place small and clean iron nail in every test tube. म्हणजेच प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये एक लहान स्वच्छ लोखंडी खिळा ठेवायचा आहे. प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये एक आपण लहान स्वच्छ लोखंडी खिळा ठेवलेला आहे. देन take some boiled water in test tube 1 and put an oil layer on it. Take some boiled water in test tube 1 and put an oil layer on it. म्हणजे 1 क्रमांकाची जी टेस्ट ट्यूब आहे तर त्या 1 नंबरच्या टेस्ट ट्यूबमध्ये थोडं उकळलेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावर एक ऑइल लेयर ठेवायचा. म्हणजे त्या पाण्यावर तेल सोडायचं, थोडं तेल ठेवायचं. तेल पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळे जर आपण या पाण्यामध्ये तेल टाकलं तर या पाण्यावर एक तेलाचा थर तयार होतो. तर या उकळल्या पाण्यावर एक तेलाचा थर त्या ठिकाणी ठेवायचा. त्यानंतर टेक सम सॉल्ट सोल्युशन इन टेस्ट ट्यूब 2.
टेक सम सॉल्ट सोल्युशन इन टेस्ट ट्यूब 2. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये थोडं मिठाचं पाण्यातील द्रावण घ्यायचं आहे. देन लेट देयर बी ओनली एअर इन टेस्ट ट्यूब 3. लेट देयर बी ओनली एअर इन टेस्ट ट्यूब 3 म्हणजे तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये फक्त हवाच ठेवायची. म्हणजे 3 नंबरच्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला काहीच घ्यायचं नाही, तिथं हवा असेल. देन प्लेस सम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड इन टेस्ट ट्यूब 4 अँड क्लोज द माउथ ऑफ टेस्ट ट्यूब विथ रबर कॉर्क. प्लेस सम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड इन टेस्ट ट्यूब 4 अँड क्लोज द माउथ ऑफ टेस्ट ट्यूब 4 विथ रबर कॉर्क. चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये थोडंसं अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड, अनहायड्रस म्हणजे निर्जल कॅल्शियम क्लोराइड म्हणजे स्थायू रूपातील निर्जल कॅल्शियम क्लोराइड घ्यायचं आणि त्या चौथ्या टेस्ट ट्यूबचं तोंड रबरी बुचानं बंद करायचं. देन लेट ऑल द 4 टेस्ट ट्यूब रिमेन unattended for few days. Let all the 4 test tube remain unattended for few days. म्हणजेच या चारही टेस्ट ट्यूब्स काही दिवस त्यांना धक्का न लावता, डिस्टर्ब न करता आहे तशाच काही दिवस ठेवायच्यात. देन ऑब्झर्व all the 4 test tubes after some days. Observe all the 4 test tubes after few days. नंतर थोड्या दिवसानंतर या चारही टेस्ट ट्यूबचं निरीक्षण करायचं. तर याप्रमाणे कृती आहे. त्यानंतर आपण काही दिवसांनी निरीक्षण केल्यानंतर काय आढळतं. when we observed all the 4 test tubes after few days, we observe that जेव्हा आपण या चारही टेस्ट ट्यूबचं काही दिवसानंतर निरीक्षण करू त्यावेळेस आपल्या निरीक्षणात काय आढळतं तर ते पुढं ऑब्झर्वेशन. सो वेन वी ऑब्झर्व द टेस्ट ट्यूब्स आफ्टर फ्यू डेज, इट इज ऑब्झर्वड दॅट रेडिश colored solid layer is formed on the surface of iron nail in test tube 2 and 3. In test tube 2 and 3, reddish colored solid layer is formed on the surface of iron nail in test tube 2 and 3. म्हणजे काही दिवसांनी ज्यावेळेस आपण या टेस्ट ट्यूबचं निरीक्षण करू त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की टेस्ट ट्यूब क्रमांक 2 आणि टेस्ट ट्यूब क्रमांक 3 मधील खिळ्याच्या पृष्ठभागावर तांबूस रंगाचा थर जमा झालेला दिसतो. वी ऑब्झर्व दॅट रेडिश कलर्ड सॉलिड लेयर इज फॉर्म्ड ऑन द सरफेस ऑफ आयर्न नेल in test tube 2 and 3. 2 क्रमांक आणि 3 क्रमांकच्या टेस्ट ट्यूबमधल्या लोखंडी खिळ्याच्या पृष्ठभागावर तांबूस रंगाचा थर जमा झालेला दिसतो. हे पहिलं ऑब्झर्वेशन. सो आफ्टर फ्यू डेज इट इज ऑब्झर्वड दॅट रेडिश कलर्ड सॉलिड लेयर इज फॉर्म्ड ऑन द सरफेस ऑफ आयर्न नेल इन टेस्ट ट्यूब 2 and 3. It means that the iron nail in test tube
2 and 3 undergoes rusting. The iron nail in test tube 2 and 3 undergoes rusting. म्हणजेच टेस्ट ट्यूब नंबर 2 आणि टेस्ट ट्यूब नंबर 3 मधील लोखंडी खिळ्याच्या पृष्ठभागावर तांबूस रंगाचा थर जमा झालेला दिसतो. याचाच अर्थ टेस्ट ट्यूब क्रमांक 2 आणि टेस्ट ट्यूब क्रमांक 3 मधील लोखंडी खिळा गंजला. हा त्याचा अर्थ. म्हणजेच 2 नंबरची टेस्ट ट्यूब आणि 3 नंबरची टेस्ट ट्यूब यामधल्या लोखंडी खिळ्याचं क्षरण झालं, हा त्याचा अर्थ. देन सेकंड ऑब्झर्वेशन. इट इज ऑल्सो ऑब्झर्व्ड दॅट द प्रोसेस ऑफ rusting of iron nail in salt solution is rapid as compared to process of rusting of iron nail in air. It is also observed that process of rusting of iron nail in salt solution is rapid as compared to process of rusting of iron nail in air. म्हणजेच हवेत लोखंडी खिळा गंजण्याच्या क्रियेपेक्षा मिठाच्या द्रावणातील लोखंडी खिळा गंजण्याची क्रिया अधिक वेगाने होते. हवेत खिळा गंजण्याच्या क्रियेपेक्षा मिठाच्या द्रावणात लोखंडी खिळा गंजण्याची क्रिया अधिक वेगाने होते, हा त्याचा अर्थ. अँड थर्ड ऑब्झर्वेशन दॅट इट इज ऑब्झर्व्ड दॅट द आयर्न नेल्स in test tubes 1 and 4 remain as same as before. Iron nails in test tube 1 and test tube 4 remain as same as before. It means iron nails in test tube 1 and test tube 4 do not undergo rusting. म्हणजेच टेस्ट ट्यूब क्रमांक 1 आणि टेस्ट ट्यूब क्रमांक 4 मधील लोखंडी खिळे पूर्वी जसे होते तसेच राहिले. म्हणजे या लोखंडी खिळ्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही, ते आहे तसेच राहिले. याचाच अर्थ टेस्ट ट्यूब क्रमांक 1 आणि टेस्ट ट्यूब क्रमांक 4 मधील लोखंडी खिळे गंजले नाहीत, हा त्याचा अर्थ. तर याप्रमाणे 3 ऑब्झर्वेशन आढळले. नाऊ इन्फरन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी. म्हणजे ही जी आपण ॲक्टिव्हिटी केली याचं अनुमान काय. व्हाय iron nail in test tube 2 and 3 undergoes rusting while iron nails in test tube 1 and 4 do not undergo rusting. And then why the process of rusting of iron nail in salt solution is rapid as compared to process of rusting of iron nail in air. म्हणजेच टेस्ट ट्यूब क्रमांक 2 आणि टेस्ट ट्यूब क्रमांक 3 मधील लोखंडी खिळे गंजले, परंतु टेस्ट ट्यूब क्रमांक 1
आणि टेस्ट ट्यूब क्रमांक 4 मधील लोखंडी खिळे गंजले नाहीत याचं कारण काय? किंवा सॉल्ट सोल्युशनमध्ये लोखंडी खिळा गंजण्याचा वेग हा हवेत लोखंडी खिळा गंजण्यापेक्षा जास्त आहे याचं कारण काय हे आपल्याला पाहायचं आहे. सो फर्स्ट, reddish colored solid layer is formed on the surface of iron nail in test tube 2 and 3. So first, the iron nail in test tube 2 and 3 undergoes rusting because in test tube 2 there is air and moisture. In test tube 2 there is air and moisture or water. Similarly, in test tube 3 there is air and in the air there is moisture. टेस्ट ट्यूब 2 मध्ये हवा आहे, पाणी आहे किंवा इथं हवेतील बाष्प आहे. टेस्ट ट्यूब क्रमांक 3 मध्ये हवा आहे, त्या हवेमध्ये बाष्प आहे. आणि देअरफॉर iron nails in test tube 2 and 3 undergoes rusting. In test tube 2 and 3 there is air and water or air and moisture. Therefore, iron nails in test tube 2 and 3 undergoes rusting. Then second, the process of rusting of iron nail in salt solution is rapid as compared to process of rusting of iron nail in air. Why? Because rusting of iron is an electrochemical process. In this process, there is transfer of ions or electrons, and salt solution is an electrolyte, that is, it can conduct ions and electrons through it, and therefore process of rusting take place rapidly in salt solution as compared to air. मिठाच्या द्रावणात लोखंड गंजण्याची क्रिया वेगाने का होते याचं कारण सांगितलं आहे. लोखंड गंजणे ही एक विद्युत रासायनिक क्रिया आहे. या क्रियेमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन, आयन यांचं वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असतं. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी हे जे सॉल्ट सोल्युशन आहे, मिठाचं द्रावण आहे, ते इलेक्ट्रोलाइट आहे. त्या द्रावणामधून आयनांचं, इलेक्ट्रॉनचं सहज वहन होतं, कारण या सोल्युशनमध्ये आयन्स असतात. Na+ आणि Cl- असे आयन या द्रावणामध्ये आहेत. त्यामुळे या द्रावणाकडून आयनांचं, इलेक्ट्रॉनचं वहन सहज होतं आणि त्यामुळं 2 नंबरच्या टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजेच मिठाच्या द्रावणात लोखंड गंजण्याची क्रिया अधिक वेगाने होते. देन थर्ड, iron nail in test tube 1 and 4 remain as same as before. That is, iron nail in test tube 1 and 4 do not undergoes rusting. Why? So in test tube 1 we take boiled water and on it we put an oil layer. Now when water is boiled, all the gases including oxygen dissolve in water removed, and further oxygen do not dissolve in water because there is oil layer. In test tube 1 we take the boiled water and on the boiled water there is a layer of oil. Now when water is boiled, all the gases including oxygen dissolved in water are removed, and then further the oxygen in air do not dissolve in this water because there is oil layer. आपण पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये उकळलेलं पाणी घेतलं आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यावर एक तेलाचा थर ठेवला आहे. आता जेव्हा आपण पाणी उकळतो तेव्हा त्या पाण्यामध्ये विरघळलेले सर्व वायू, ऑक्सिजनसह सर्व वायू त्या उकळलेल्या पाण्यातून निघून जातात. आणि त्यानंतर पुढं मग इथे जी हवा आहे, या हवेतील ऑक्सिजन
या पाण्यामध्ये येऊ शकत नाही, डिझॉल्व होऊ शकत नाही, कारण इथं हवेचा आहे, कारण त्या ठिकाणी इथे तेलाचा थर आहे. वर असणारी हवा आणि इथं पाण्याचं पाणी या दोघांमध्ये हा ऑइलचा लेअर आहे. त्यामुळं या हवेतील ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व होऊ शकत नाही. त्यामुळं या टेस्ट ट्यूब 1मध्ये पाणी आहे परंतु ऑक्सिजन नाही. इन टेस्ट ट्यूब 1 देर इज वॉटर बट देर इज नो ऑक्सिजन and hence iron nail do not undergoes rusting in test tube 1. Therefore iron nail in test tube 1 do not undergoes rusting. त्यामुळं टेस्ट ट्यूब 1मधील लोखंडी खिळा गंजला नाही, कारण इथं ऑक्सिजन नाही. सिमिलरली इन टेस्ट ट्यूब 4 we place anhydrous calcium chloride. Now property of anhydrous calcium chloride is anhydrous calcium chloride absorb moisture in air. या anhydrous calcium chlorideचा गुणधर्म आहे तो हवेतील बाष्प शोषून घेतो. Now in test tube 4 we place anhydrous calcium chloride. So this anhydrous calcium chloride absorb all the moisture in the air in test tube, and then we close the mouth of test tube with rubber cork. That is, we seal the test tube. आपण टेस्ट ट्यूब बंद केले आहे. टेस्ट ट्यूबचं तोंड रबरी बुचानं बंद केले. या कॅल्शियम क्लोराईडनं इथे जी हवा आहे त्या हवेतील सर्व बाष्प मॉइश्चर ॲब्सॉर्ब केले आणि ही टेस्ट ट्यूबचं तोंड बंद केल्यामुळं बाहेरची हवा या टेस्ट ट्यूबमध्ये येऊ शकत नाही. We make the test tube airtight. Hence in test tube 4 there is air but there is no moisture. In test tube 4 there is air but there is no moisture, and in absence of moisture there is no rusting of iron in test tube 4. टेस्ट ट्यूब 4मध्ये हवा आहे पुरत्या हवेत बाष्प नाही, कारण तेथील बाष्प या अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडने ॲब्सॉर्ब केले. तर इथं हवा आहे परंतु बाष्प नाही आणि त्यामुळे इथला लोखंडी खिळा गंजला नाही. सो फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी द कंडिशन्स नेसेसरी फॉर द करोजन ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न आर फॉर रस्टिंग ऑफ आयर्न बोथ, that is air and moisture. Air means oxygen. Air and moisture are necessary. लोखंड गंजण्यासाठी एअर म्हणजेच ऑक्सिजन आणि मॉइश्चर म्हणजेच बाष्प दोन्हीची आवश्यकता असते. दोन्हीपैकी एक असेल तरी लोखंड गंजत नाही. आपण पाहतो लोखंड गळण्याची क्रिया पावसाळ्यामध्ये दिसते, कारण पावसाळ्यामध्ये हवेत बाष्प असतं, ऑक्सिजन असतो आणि बाष्प असतं. उन्हाळ्यामध्ये हवेत ऑक्सिजन असतो परंतु बाष्प नसतं, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला लोखंड गळण्याची क्रिया दिसत नाही. तर लोखंड गळण्यासाठी हवेत ऑक्सिजन आणि बाष्प दोन्हीची आवश्यकता असते. सिमिलरली the process of rusting of iron in salt solution is rapid because it contains iron. मिठाच्या द्रावणात क्षाराच्या द्रावणात लोखंड गळण्याची क्रिया अधिक वेगाने होते, कारण त्या द्रावणामध्ये आयन्स असतात आणि या आयनांमुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वहन सहज होतं. हेन्स इन दिस व्हिडिओ we have studied definition of corrosion of iron
and conditions necessary for the rusting of iron. Now in next video we will study rusting of iron. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोखंड गळण्याची क्रिया ही पाहणार आहोत. प्रोसेस ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. धन्यवाद.